प्रियसिद्धूत नाम रूपलाटा भासत तेजात्मरूप झाल्या पुंडरीकवतारित्र श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम सब संतांना की जय। सांग केलाय सांगा सुरवेताई अनुवाद सांग सांगते ना मी सांग। तर जगत उत्पत्ती विषयी श्रुतीत एकमत नाही म्हणून सांगितलेलं आहे। कारण जगत उत्पत्ती सांगण्यात किंवा जगत उत्पत्ती सांगण्यात म्हणजे वेदाचं किंवा उपनिषदांचं तात्पर्य नसून म्हणजे त्या मुमुक्षुला अद्वितीय ब्रह्माचं म्हणजे आत्मत्वाने बोध व्हावा असं म्हणजे वेदाचं किंवा उपनिषदांचं तात्पर्य आहे म्हणून सांगितलेलं आहे। पुढे सांगितले की चारी वेदांचे किंवा उपनिषदांचे तात्पर्य हे अद्वितीय ब्रह्म चैतन्य सांगण्यातच आहे। आणि हे सांगताना व्यास महर्षी ब्रह्मसूत्रात म्हणतात की गती सामान्य। तर याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे की वेदांतापासून हाच बोध होतो की जगताचे जे आद्य कारण अद्वितीय ब्रह्म आहे तर ते ब्रह्म सांगण्यातच म्हणजे सर्व वेदांचे आणि उपनिषदांचे म्हणजे तात्पर्य म्हणून सांगितलेले आहे। सर्व वेदांतापासून चेतन ब्रह्म जगताचे कारण आहे असा सारखाच बोध होतो। कशापासून? वेदांताचे। पण वेदांतामध्ये वेदांताचे जेवढेही ग्रंथ पाहिले तर त्यापासून उत्पन्न होणारा बोध काय आहे तर जगताचं कारण चेतन ब्रह्म म्हणजे जड पदार्थ जगताचं कारण नाही। जे जगत दिसतंय त्याच्यामध्ये जड आणि चेतन याचं मिश्रण आहे आणि त्याच्यातही जड हा पदार्थ स्वतंत्र आहे। चेतन मिसळलेला जरी नसला तरी व्यापक म्हणून त्याच्यात त्याची अनुवृत्ती आहे। तर तेव्हा जगताचं कारण जड नाही हे सांगण्यामध्ये विशेषत्व आहे। तर चेतनत्वाच्या शिवाय जडाचा अस्तित्व शेष नाही, शिल्लकच राहत नाही। आणि जेवढाही जड पदार्थ आहेत ते चेतनाचा जर संबंध आला नाही तर कार्यप्रविष्ट होऊ शकत नाही। म्हणून जसं आता हा देह देह वास्तविक प्रकृती आणि चैतन्याचा मिलाप आहे। त्या चैतन्याशिवाय देहामध्ये ही हालचाल होणं संभवनीयच नाही। तर जड आहे तो। पंचमहाभूत ही सगळी पाचीच्या पाची जड आहे। त्यांचं कारण असणारं अज्ञान किंवा माया हे जड आहे। म्हणून जड पदार्थ हा स्वतः कार्यप्रविष्ट नसतो तर मग चेतनाचं सहकार्य चैतनाशिवाय तो कार्यामध्ये येणार नाही। मग संपूर्ण जगत झालं कसं असं म्हटलं तर म्हटले प्रकृती किंवा माया प्रधान अशी तत्व मानून तेच प्रधान तत्व जगत निर्माण करतं असं म्हटलं तरी अपवाद येतो, त्याच्यावर दोषच आला आणखी। तर त्याच्या कारण जड पदार्थ कधी स्वतःहून क्रिया करत नाही। सांख्यशास्त्रकारांनी जसा जड कारणवाद मानून प्रकृती ही स्वतंत्र कारण मानली, न्यायशास्त्रकारांनी परमाणू मानून परमाणूपासून जगत झालं द्विणुक त्रिणुक चतुर्णुक असं मानून सृष्टी उत्पन्न होते म्हणून मानली त्यांनी। गुणामध्ये स्वतःच क्रिया करत असतात कुठल्याही याच्यात अशा प्रकारचा कारणवाद त्यांनी मांडला। या सगळ्याचं खंडन तयार होतं गती सामान्यात या सूत्राच्या द्वारे। तर त्याच्यात चेतन ब्रह्म जगाचं कारण आहे असा विषय सांगितलेला आहे ब्रह्मसूत्रातला। पुढे जाऊन म्हणतात समान पुढे सांगितलंय की एवही या सूत्रावरील भाष्य शंकराचार्य म्हणतात की समान वैही सर्वेषु वेदांतेषु चेतन कारणावगतीही या म्हणजे जगताचं आद्य कारण आहे ते अद्वितीय ब्रह्म आहे असं सांगितलेलं आहे। तर समान एव ही सर्वेषु वेदांतेषु चेतन कारण अवगतीही असं म्हटलं। सर्व उपनिषदात जगताचे कारण ब्रह्मचैतन्यच आहे।
म्हणजे सगळ्या वेदांताचं जाणणं कशात असेल, अवगती म्हणजे ज्ञान कशामध्ये असेल, तर ते चेतन कारणवादामध्ये आहे. म्हणून सगळी उपनिषदं चेतन कारणवादच सांगतात. पुढे आचार्य म्हणतात की मोक्ष कामाला वेदांत वाक्याणां चेतन कारणत्वे समान गतित्वम चक्षुरादी नामी व रूपादेशु. तर याचा अर्थ पण असा सांगितलेला आहे की जगताचे एकमेव कारण चेतनच आहे. आणि सराची अनेक वाक्य दिली, त्याला अनेक प्रामाण्य दिली त्यांनी. चेतन कारणत्वे समान गतित्व, सगळीकडे तुम्हाला चेतनाचंच कारणत्व दिसतं. दृष्टांत चक्षुरादीना इव रूपादिषु, रूपाचं ज्ञान करून देण्यामध्ये चक्षु हेच प्रधान म्हणजे मुख्य असाधारण कारण आहे. दुसरी इंद्रिय देऊ शकत नाही. अगदी त्याप्रमाणे हा विषय प्रतिपादन केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी म्हणजे नेत्राचं उदाहरण दिलेलं आहे की नेत्राचा विषय हा जसं रूपाला पाहण्याचा असतो. म्हणजे रूप हा फक्त म्हणजे पाहण्याचाच विषय आहे, तो अन्य काही दुसरा विषय नाही, दुसऱ्या म्हणजे हे विषय नाही म्हणजे पाहण्याशिवाय. त्याप्रमाणे अद्वितीय ब्रह्म सांगण्यातच म्हणजे वेदांचा आणि उपनिषदांचं तात्पर्य म्हणून सांगितलेलं आहे. बरोबर. पुढे शंका विचारलेली की वेदांचे तात्पर्य जर अद्वितीय ब्रह्मचैतन्य सांगण्यातच आहे तर वेदाने मग ही जगत उत्पत्ती का सांगितली? अशा प्रकारची शंकाच आहे की अशी उत्पत्ती का सांगितली. तर त्यांनी समाधान सांगितलेलं आहे की अद्वैत ब्रह्मज्ञानात हे त्रिगुणात्मक जगत कसे प्रतिबंधक आहे हे सांगितलेलं आहे. ते सांगताना प्रथम त्यांनी ब्रह्माच्या ठिकाणी जगताचा अध्यारोप केलेला आहे आणि अध्यारोप केल्यानंतर त्यांनी अपवादही सांगितलेला आहे की जगताचा निरस आपण कशा पद्धतीने अपवाद करण्यासाठी अध्यारोप करावा लागेल. अपवाद करणं म्हणजे नाही म्हणून, निषेध म्हणून करणं. निषेध करायचा असेल तर तो पदार्थ उपस्थित असावा लागतो, म्हणून अध्यारोप करावा लागतो. तर माझ्याकडे जर निषेध करण्यासाठी म्हणून आधी काय पाहिजे, तुम्हाला निषेध ज्याचा करायचा त्याचा अध्यारोप करावा लागतो आणि मग निषेध करावा लागतो. म्हणून जगत उत्पत्ती कथन करून नंतर त्याचा निषेध केलेला म्हणजे अध्यारोप केलेला. आधी अध्यारोप करायचा आणि मग अपवाद करायचा. पुढे सांगितले की वेदाने जगत कारण ब्रह्म सत्य असून जगत मिथ्या सांगितलेलं आहे. दुसरं आणखी त्याच्यात असं उत्तर बी आहे की वेदाने जगत उत्पत्ती का सांगितली तरी का, तर वेद मोक्ष कोणाला देणार आहे, म्हणजे वेदाचा अध्ययन करून मोक्ष कोणाला होईल, जीवाला होईल, म्हणजे मुमुक्षूला होईल. तर त्या मुमुक्षूच्या दृष्टीने का आहे ना आणि जीवाच्या दृष्टीने जगत प्रतीती आहे, म्हणून अध्यारोप करणं गरजेचं. त्याच्यात जगत प्रतीती आहे. जो पदार्थ उपलब्धच झाला नसता तर मग खंडन करण्याची आवश्यकता राहिली नसती. पण जगत प्रतीती अज्ञानात का व्हायना, पण जीवांना आहे म्हणून त्याचं खंडन करावं लागेल. आणि दुसरं आहे की अपवाद हा वेदाने नुसताच अपवाद सांगितला असता तर अपवाद कशाचा करायचा हा एक प्रश्न तयार झाला नाही. आणि काय तुम्ही कशाचाही करता, म्हणून आधी उत्पत्तीही कथन केलेली. म्हणजे वेदाने सांगितलं की ब्रह्म सत्य असून जगत मिथ्या हे सांगितलेलं आहे, कारण आरोपित पदार्थ हा मिथ्या असतो आणि अधिष्ठान हे सत्य हा वेदांताचा म्हणजे सिद्धांत आहे. अजूनही एक आहे, अगदी फार डोकं नाही लावलं आणि सामान्य बुद्धीने विचार केला तर असं लक्षात येऊन जातं की या विश्वामध्ये सत्य हे एकच आहे. अनेक सत्य अस्तित्वात असू शकत नाही. अनेक सत्य असेल तर सत्यावरती सुद्धा द्वैतापत्ती येईल. सत्यावरच काय आली, द्वैतापत्ती आली. म्हणजे ते एकही सत्य टिकणार नाही. म्हणून अद्वय पदार्थ हा नेहमी एकच असतो. सत्य हे सुद्धा एकच असलं पाहिजे, अनेक सत्य नाही. जसं तुम्हाला कळालं की अनादि पदार्थ किती आहेत, 6 आहेत असं, पण वास्तव एकच आहे. अनेक पदार्थ सांगितले, 6-7 पदार्थ सांगितले, अनादि अनादि अनादि. पण मग ज्या वेळेला सिद्धी करायच्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांनी सांगितलं अनादि अनेक पदार्थ असू शकत नाही. मग अनादि एकच पदार्थ आहे.
असा सत्य नावाचा पदार्थही अनेक सत्य असू शकत नाही. हा एक सत्य अनेकात विभागलं जातं, पण मूळ सत्य हे एकच असतं. मग एकच सत्य असेल तर एक केवळ परमात्माच सत्य आहे आणि जगत हे मिथ्या आहे हे सिद्ध होते. म्हणून त्याचा निषेध या ठिकाणी नोंदवला जाईल. चला, म्हणजे ज्यावेळेस मंदमुमुक्षूला म्हणजे निर्विशेष ब्रह्मस्वरूपाचा ज्याला बोध करायचा असतो तेव्हा तो अध्यारोप आणि एक अपवाद या प्रक्रियेद्वारे केला जातो. म्हणजे त्याला आधी अध्यारोप सांगितला जातो आणि नंतर अपवाद व्यावहारिक जगतामध्ये बी असंच आहे. तुम्ही खटला चालू आहे म्हणले, कोणाचा खटला चालू आहे म्हणले, वादी आणि प्रतिवादी असे दोन तयार करायला. आणि मग त्यांना जाऊन विचारलं का तुमचं काय, तुम्ही तक्रार केलेली? म्हटले नाही. तुम्ही इथे कशासाठी आला? मी वादी आहे. तो वादी पण तक्रार काय आहे तुमची? काय इथं नोंदवलंय काय गुन्हा, काय खटला बिटला? खटला बिटला काय नाही म्हणजे घरी जाऊन तुमची तक्रार नाही, तुम्ही आले कशाला इथे? तसाच प्रकार आहे. ही तक्रार आहे का नाही जीवाकडून, किंवा जगत दिसतंय हे सत्य आहे हे झालं. मग याच्यावरती निर्णय देण्यासाठी वेद पुढं आलेला आहे, शास्त्र पुढं आलं आणि मग त्याच्यानंतर म्हणून पहिल्यांदा अध्यारोप केला आपला, बरोबर आहे, अध्यारोप केला आणि नंतर वेदाने ज्या जगताचा निषेध केला त्या जगत मिथ्य आहे. बरोबर आहे, पद्धतीप्रमाणे आपलं चाललंय तिथं आहेच. सुतार्थापत्ती प्रमाणामध्ये जसा पहिल्यांदा निषेध सांगावा लागतो आणि नंतर मिथ्यात्व सिद्ध होतं. रजताच्या ठिकाणी शुक्तीच्या ठिकाणी रजताचा निषेध आहे म्हणून रजत मिथ्या आहे. हे उपपादक जसं होतं. उपपाद्य काय आहे? उपपाद्य हे मिथ्यात्व निषेध आहे आणि उपपादक जो आहे तो मिथ्यात्व. तसं इथे श्रुती प्रामाण्याच्या द्वारे म्हणजे श्रुतार्थापत्ती, तिथं श्रुतार्थापत्तीच्या द्वारे इथे पहिल्यांदा उपपाद्य काय झालं? निषेध झाला आणि मग त्याचा उपपादक हे जगत मिथ्यात्व आहे. तर या ठिकाणी एक श्रुती वाक्य दिलेलं आहे की आत्मन हा आकाश हा संभूत हा. तर या वाक्यात श्रुती म्हणते की ब्रह्मापासून हा आकाशादी जो प्रपंच आहे तर तो प्रपंच म्हणजे उत्पन्न झालेला आहे. तर या ठिकाणी म्हणजे उत्पन्न झाला असा अध्यारोप सांगून अशब्दम अस्पर्शम अरूपम अशी वेदाची श्रुती आहे. त्याला शब्द स्पर्श करत नाही, रूप नाही, त्याला रूप नाही, गंध नाही, शब्द नाही, रूप नाही, गंध नाही, स्पर्श नाही, करून निषेध नोंदवलेला आहे. हा शब्द निषेधवाचक असतो म्हणून तिथं केला. तर श्रुतीने ब्रह्मस्वरूप शब्द स्पर्श रहित आहे असं नंतर सांगितलं आणि अगोदर काय सांगितलं? जगात आत्मनः आकाशः संभूतः, ब्रह्मापासून आकाशापासून ब्रह्म नाही, आत्म्यापासून आकाशादी प्रपंचाची उत्पत्ती होते. पुढे तर या ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी म्हणजे आकाशाचे प्रपंच त्यांनी अध्यारोप केलेला आहे आणि अध्यारोप सांगून झाल्यावर श्रुती म्हणते की ब्रह्मापासून म्हणजे हा आकाशाचे प्रपंच कसा काय झाला असेल? कारण ब्रह्म तर अशब्द अस्पर्शम अरूपम अव्ययम आहे. म्हणजे ब्रह्म शब्द स्पर्श रूप रहित आणि नाश रहित आहे आणि असं असताना मग त्याच्यापासून म्हणजे आकाशाचे प्रपंच शंका कशी तयार झाली? शंका कशी बनली? आकाशाचा गुण कोणता आहे? शब्द आणि तो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. आकाशापासून काय झालं? वायू. वायूचा गुण कोणता आहे? स्पर्श. तो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. वायूपासून काय झालं? तेज. त्याचा गुण कोणता आहे? तिकडे अरूपम. पुढे गेला की इकडे जल झालं, तिथं जलाचा अरसम रस नाही. आणि पुढे गंध पृथ्वीचा, इकडे गंधही नाही. तर मग हे इथे काहीच नाही, इकडे कसं काय? तर इकडे अध्यारोप करून आता तुम्हाला आम्ही नंतर सांगू की स्वरूपाच्या ठिकाणी याचा अत्यंत अभाव आहे. म्हणजे अपवाद सांगितले त्यांनी. मग तो पुढे अपवाद केला अशब्द अस्पर्श याने अपवाद झाला आणि
उत्पत्ती सांगितली. आकाश आत्मना हा आकाश संभूत हा इथे अध्यारोप झालेले. त्याचप्रमाणे भगवद्गीतेच्या 15व्या तोच भाग भगवद्गीतेत आलेला आहे, समांतर आहे अगदी. वृद्ध मूल ज्याचं मुळ वरती आहे, मधशाखा मध्ये आणि खाली बाजूला काय आहेत, शाखा ज्या अश्वत्थाच्या पसरलेल्या आहेत. आणि छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेदवीत, त्या त्रिगुणात्मक असणाऱ्या त्या शाखा अनेक प्रकारच्या योनींच्या द्वारे म्हणजे पर्णांच्या द्वारे विपुल वाढलेला तो वृक्ष आहे. रज तम आणि सत्व या मुख्य 3 प्रधान शाखा आहेत. सत्वगुणाची शाखा खाली जाऊन परत वळून वरती निघून गेलेली आहे मुळाकडे. तमगुणाची शाखा पूर्णतः खाली गेली आणि राजवंशाची पहिल्या श्लोकात आहे का दुसऱ्या श्लोकात आहे वर्णन? दोन्ही पेक्षामध्ये आहे. ठीक आहे. अधश्च वृद्ध शाखा गुणप्रवृत्ता विषय प्रवाला, त्याच्या त्या गुणांच्या द्वारे झाल्यानंतर विषय सुद्धा त्याच्याच पासून झाले. त्याच्यातच असं दिलंय त्या खोडाच्या तिथे आकाश वायू तेज जल यांचाही समाविष्ट केलेला आहे. त्या वृक्ष जर तुम्ही पाहिला आणि वरती मुळ आहेत, नंतर त्रिकोणात्मक आणि नंतर त्याच्यातच पंचमहाभूत आणि त्या पंचमहाभूतांच्या तमांश प्रधान 3ही शाखांचं वर्णन आलेलं आहे. आणि त्याच्यात सगळ्या योनी बसलेल्या आहेत. त्याला म्हणून सत्वांश प्रधान एक शाखा वरती गेली की त्यामध्ये ब्रह्मादी देव स्वर्ग वगैरे स्वर्गलोक सुद्धा त्याच्यातच बसवला आहे. तमांशामध्ये खाली तल वितल सुतल पाताल हे लोक बसवले मध्ये बसले. आणि नंतर राजांशामध्ये काही लोक राजांशामध्ये बसलेले. असं सुंदर वर्णन तुम्हाला ज्ञानेश्वरी त्या एक वृक्षाचं रूपक करून साखरे महाराजांनी तो वृक्षच दिलेला आहे. घरी जाऊन पाहत बसले तर त्याच्यात आधा आणि वृद्ध अशा शाखा काय झालेल्या आहेत, प्रसवलेल्या आहेत. खाली आधा आणि वृद्ध अशा शाखा गेल्या. आणि त्याच्यात गुणांनी युक्त अशा असणाऱ्या ज्याच्यामध्ये विषय भिन्न भिन्न विषय हे समाविष्ट झालेले आहेत. तर त्या अधहाच मूलान अनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्यलोके, अधश्च मूलान अनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्यलोके. आणि यामध्ये हा लोक जो आहे तो काय झालेला आहे, गुंतून बसलेला आहे. तर त्याच्यामध्येच तो काय झाला, सगळे जीव हे त्या 3ही गुणांमध्ये काय झालेले, कर्मबंधन. सत्वाचंही कर्मबंधन आहे, तमाचंही आहे आणि राजाचंही कर्मबंधन आहे. म्हणून त्याच्यातून तो मनुष्यलोक हा कर्मामध्ये बांधला गेलेला आहे. आता याचा पुन्हा अपवाद केला की त्याला वास्तविक रूप नाही. न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते, त्याच्या ठिकाणी कोणतंही रूप उपलब्ध होत नाही. आणि मग वर्णन इथं तर रूपाचा नामरूपाचा विषय आला. न अंतः न च आदिही न संप्रतिष्ठा म्हणजे विद्यमानता, विद्यमानता त्याला आदिही नाही, त्याचा अंतही नाही आणि तो विद्यमान सुद्धा वर्तमान काळात नाही. असा प्रपंच वृक्ष, त्याचं नाव अश्वत्थम येन सुविरूढ मूल, अत्यंत ज्याची मुळं सदृढ अवस्थेमध्ये आहेत. परंतु असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, परंतु त्याला वैराग्यरूपी तीव्र शस्त्राने नाश करता येतो. तर असा विषय कुठं आला म्हणजे 15व्या अध्यायात येऊन गेलेला आहे भगवद्गीतेचा. तोच विषय फक्त सारांश स्वरूपात आपल्याला घ्यायचा आहे आता इथे. चला.
तर भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात भगवंतांनी म्हणजे प्रपंचाचा अध्यारोप करून नंतर त्याचा अपवाद निषेध सांगितलेला आहे की मग पहिले आता दोन श्लोक जर आहेत. समजा डायरेक्ट तिसरा श्लोक सांगितला असता नरोपमस्य ततोपलभ्य तर तुम्ही म्हणले असते हे कशाचं वर्णन चाललंय हो? कशाला रूप नाही नेमकं? हा नेमकं कशाला काय सांगितलंय तर हा घोटाळा झाला असता. पण असं नाही, मग त्यांनी पहिल्या 2 श्लोकामध्ये काय केला, अध्यारोप केला आणि तिसऱ्या श्लोकामध्ये अपवाद केलेला आहे. तर गीतेच्या पहिल्या 2 श्लोकामध्ये म्हणजे अध्यारोप सांगितलेला आहे आणि तिसऱ्या श्लोकामध्ये अपवाद सांगितलेला आहे. तर भगवंत म्हणतात की यस्तम वेद स वेदविद. तर भगवंत म्हणतात की म्हणजे खाली वरमुळे आणि खाली शाखा असलेल्या या संसार वृक्षाला अविनत सामान्य वृक्षाची मुळं आहेत. आपण जर इथं लौकिकात पाहिले तर जमिनीत असतात, म्हणून आपल्या दृष्टीने त्याला आपण खाली म्हणतो. खाली ज्याची मुळं खाली आहेत त्या झाडाची मुळं खाली आहेत आणि शेंड्यावर येतात असं दिसतं. पण हा प्रपंच वृक्षच उलटा आहे असं सांगितलं. हा काय म्हणजे जसा वेदामध्ये आलेला वृक्ष या वृक्षाच्या उलटा आहे. म्हणजे त्याची मुळं वरती आहेत आणि टोकं खाली. असं कसं काय होईल बरं? तर म्हणलं असंच आहे. हे मृत्यूलोकीचे उफराट येतात ते तिथूनच सुरुवात आहे. ज्याचा आधीच उफराट आहे म्हणून तिथले लोक सुद्धा उलटेच आहेत. म्हणून सगळ्यांच्या बुद्ध्या उलट्या चालताना दिसतात. तर मग उलटा म्हणजे तर मग तो खाली आला. खाली जाण्यामध्ये काय सांगायचं आहे, तामांश मध्ये राहण्यात राजांश आणि वरती जाण्यात सातवांश. बरोबर आहे. मुळाकडे जायचं असेल, मुलाकडे म्हणजे मुळाकडे जायचं असेल मुळाकडे, तर सातवांश प्रधानतेशिवाय जाता येणार नाही. आणि मूळ शोधायला गेल्यावर मग तिथे लक्षात येऊन जाईल की एक अद्वय पदार्थच आहे. प्रपंच हा पदार्थ झालेलाच नाही. चला दुसरा श्लोक सांगितलाय की काय म्हणतात ही सृष्टी हा ही सृष्टी आधी अंतरहित असल्यामुळे हा आधी रहित म्हणजे आधी नाहीये नाही आणि सृष्टीला अंतरहित हा आदी अंत आणि संप्रतिष्ठा रहित आहे. संप्रतिष्ठा म्हणजे विद्यमानता असं म्हटलं ना त्यांनी. काय म्हटलं? संप्रतिष्ठा विद्यमान नाही. तर विद्यमान नाही. न अंत हा न च आदी ही न संप्रतिष्ठा. त्याला विद्यमानताही नाही, आधी नाही आणि अंतही नाही. आता काय म्हणायचं तुम्हाला? आधी रहित म्हणजे अगोदर नाही ओके. आणि अंतरहित शेवटलाही नाही. शेवटलाही नाही. ज्याचा आधी नसतो त्याचा अंतही नसतो. ज्या पदार्थाचा जसा वंद्यापुत्र त्याचा आधी आहे का? वंद्यापुत्राचा नाही. आधी आहे का? कल्पित धरायचं ना ब्रह्मांड किंवा आधी आम्हाला एवढंच प्रश्नाचं उत्तर द्या की वंद्यापुत्राचा जन्म कोणत्या तारखेला झाला? नाही. तर त्याला म्हणतात आधी नाही. म्हणून वंद्यापुत्राचा नाशही नाही. त्याला जाळला. कालच नेऊन वंद्यापुत्राचा नाश झाल्यामुळे तो मेल्यामुळे जाळला. तुमच्या बोलण्यावर त्या दोष आला. कारण जो पदार्थ उत्पन्न होत नाही त्याचा नाशही होत नाही. न आधीही न अंत. आणि मग मध्ये भासतो कसा मृगजळासारखा, तरी तो नसतो. म्हणून न आधी न अंत. काय म्हटले? येरती माईके नाही आधी आणि मध्य आणि भारत. हा तेव्हा जे आधी नसतात त्यांचा अंत नसतो आणि त्याचा मध्यही नसतो. आता दुसरा श्लोक सांगितलाय आता ही शंका तुम्हाला कशी तयार होऊ शकते सांगतो तुम्हाला. तर त्याच्यामध्ये नाही दिसतंय म्हणून बी नाही. तर ज्या इथे तुम्हाला अध्यारोप करायचा आहे ना, अध्यारोप करायचा आणि नंतर अंत सांगायचा. अध्यारोप केलेल्या पदार्थाचा अपवाद करायचा असतो. बरोबर ना? पण याच्यात 2 भाग आहेत. मूळ वेदामध्ये जगत झालं नाही अजातवादाने सांगितलं.
आणि मग अध्यारोप केव्हा केला? त्यावेळेला अज्ञानी व्यक्तीची समजूत गृहीत धरली आणि मग अध्यारोप करून नंतर अपवाद केला. तर असे दोन भिन्न भिन्न प्रकार आहेत. पुढे दुसरा श्लोक सांगितलाय, अथो चोध्वं प्रसुता तस्य शाखा गुण प्रवृत्ता विषय प्रवालाः अदर्श्य मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्य लोके. तर सांगितलेलं आहे, या संसार वृक्षाच्या ज्या फांद्या ते खालीवर पसरलेले आहेत आणि त्या सत्व रज तम या 3 गुणांनी म्हणजे वाढलेले आहेत म्हणून सांगितलेले. गुणप्रवृत्ता आणि त्याच्यातूनच विषय सुद्धा ते पांढरुपी प्रबळ अंकुर बनलेले सांगितलेले, आहेत. विषय हे पांढरुपी अंकुर आहेत म्हणून सांगितलेले. हा. आणि वासनारूपीमुळे म्हणजे ते खाली पसरलेले आहेत म्हणून सांगितलेले. बरोबर आहे. आणि कर्मानुबंधीनी मनुष्य लोके कर्मानुबंधी त्याच गुणांच्या अधीन जाऊन कर्म करतात आणि तेच कर्म त्या जीवाला बंधाला कारण होतात. असा तुम्ही असं का करता? तुम्हाला कळत नाही का? ते म्हणजे कळत नाही असं नाही, पण गुण त्याच्याकडून ते क्रिया करून घेत असतात, असाही भाग होतो. म्हणजे त्याच्यामध्ये ते गुण प्रबळ ठरतात. अतिशय क्रोधी मनुष्य पण सत्संगतीत गेला तर तो तात्पुरता शांत झालेला दिसतो, पण तो ज्या वेळेला उठून बाहेर जातो ना त्यावेळेला तो पुन्हा जसाच्या तसा, कारण त्याला तशा प्रकारचे गुण त्याच्यामध्ये कार्यरत होत असतात. म्हणून ती व्यक्ती तात्पुरता प्रभाव दाखवतो, त्याच्यावर गुणांचा प्रभाव होतो अन्य, पण कायमचा होत नाही. म्हणून तो लगेच त्याच्यानंतर तो बाहेर गेला की लगेच क्रोधी होतो. ते म्हणजे आत्ताच कीर्तनावरून आला ना हो, म्हणजे कीर्तनावरून याय ना का, पण आतले गुण त्याला दम धरत नाही. असं आहे. चांगलं उदाहरण त्या दुर्योधनाचं होतं. भगवंत दुर्योधनाच्या बरोबर राहत होते का नाही? काय विशेष नाही. आता देवाच्या बरोबर राहून सुद्धा गुण जाऊ नये हे विशेष आहे ना. बरोबर राहून कोणाचे गुण नाही गेले ह्याच्यात काही विशेष नाही, पण भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर राहून दुर्योधनाचे गुण जात नाही. त्याचं कारण ते गुण काय आहेत? एवढे प्रबळ आहेत ते. आणि म्हणून ते म्हणायचं, देवा तुमचं मला सगळं पटतं बरं का. दुर्योधन म्हण तुमचं सगळं पटतं बरं का मला. मग काय होतं रे? मग काही नाही, पण बाहेर इथून निघालो बरं माझं जागेवरच येतं. ते म्हटलं मला असं राहतच नाही. आधी होतं वाघ्या मग झाला पाग्या, मूळ स्वभाव त्याचा मूळ स्वभाव जाईल ना. अगदी तसंच आहे. पुढे आता तिसऱ्या श्लोकात म्हणजे प्रपंचाचा अपवाद सांगितलेला आहे, श्लोक सांगितलाय. तर तसोपलभ्यते नान्तो न चादीर्न च संप्रतिष्ठा अश्वस्थमेनं सुविरूढमूलं वसंगशस्त्रेण दृढेन चित्वा. तर भगवंत म्हणतात की अर्जुना, परमात्म्या स्वरूपाच्या ठिकाणी हे जगत आपल्याला सत्यात दिसते, पण ते सत्य नसते. सत्यरूपाने अज्ञानी जीवाला दिसते, परंतु शास्त्रदृष्टीने ते उपलब्ध होत नाही, असा अर्थ लावा. सत्यरूपाने दिसते उपलब्ध होत नाही असं कसं काय हो? तर ते अज्ञानी जीवाला सत्यरूपाने भासते, परंतु शास्त्रदृष्टीने वेददृष्टीने उपलब्ध होत नाही. त्याप्रमाणे हे जगत आहे ते आधी आणि अंतरहित असल्यामुळे मिथ्या आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याच्यात ही सृष्टी आधी अंतरहित असल्यामुळे मिथ्या आहे. ज्याला आधीच नाही, मग आधी नाही तर मग भासलंच कसं, दिसलंच कसं? तर अज्ञानाने दिसतं. स्वप्न हे साक्षी चैतन्याच्या ठिकाणी नाहीच आहे. साक्षी चैतन्य रूपी अधिष्ठानाच्या ठिकाणी स्वप्नाचा अत्यंत अभाव आहे, पण त्याच साक्षी चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान संभवतं. म्हणून अज्ञान आलं आणि अज्ञानाने प्रभाव दाखवला आणि स्वप्न पाहिलं, संपूर्ण स्वप्न दिसलं. स्वप्नाला कारण कोण ठरलं? अज्ञान. आणि चैतन्याच्या ठिकाणी म्हणजे साक्षी चैतन्याच्या ठिकाणी स्वप्नाचा अत्यंत अभाव नाहीच. आता विवर्त सुद्धा समजुतीसाठीच केला. विवर्त सांगून तरी काही शांतपणा मिळवला त्यात काही विशेष नाही. नाहीच आहे तर विषय आहे कुठे?
तर फक्त फार बुद्धीला कळण्यासाठी म्हणून तो पुढे विवर्तवाद आणला, पण वास्तवता तर नाही. पण ज्या वेळेला त्याची प्रतीती येते, त्या पदार्थाची प्रतीती येते, ते अज्ञानवशामध्ये येते. जो जो अज्ञानी आहे त्याला जगत सत्य रूपाने प्रतीतीला येतं. जर तेच अज्ञान गेलं तर जगत सत्यत्वाने प्रतीतीला येत नाही, पण जगत प्रतीतीला येतं. आणि जेव्हा विदेह मोक्ष होतं तेव्हा जगताचा अत्यंत अभाव होता. आणि त्याच्यामध्ये मी एवढे भेद केले तयार. म्हणजे तुमचा खुंटा कसा ढिल्ला केला शास्त्राने ते पहा. ज्या वेळेला पूर्ण जीव अज्ञानी असतो तर तो म्हणतो जगत खरं आहे, जगत सत्य आहे, माझा देह खरा आहे, माझं दिसणारा जो प्रपंच आहे तो खरा आहे, याला धरून तो चाललेला आहे. प्रपंच खरा आहे, देह खरा आहे. त्याला आमच्या संतांनी सांगितलं, बाबा देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, लक्षणसे भासतसे. हे संतांनी त्याचा खुंटा ढिल्ला केला. पण मग तरी बी तसा नाही झाला, कारण नुसत्या एवढ्या ऐकण्याने काय होणार आहे. तेव्हा ज्या वेळेला सत्वांश वृद्धी होते म्हणून त्याला सत्वांश वृद्धी करणारे संप्रदाय निर्माण करायला झाले ते, की बाबा न तुम्ही मद्यपान करू नका, मांसाहार करू नका, अनाचार करू नका, आचरण नीट ठेवा. हे कशासाठी आलेलं आहे? फक्त त्याच्यामध्ये ही वृत्ती निर्माण करायची आहे, कारण ती वृत्ती त्याच्याशिवाय तयार नाही होणार. सत्वगुण प्रधान, आणि सत्वगुण प्रधान वृत्ती झाल्याशिवाय ज्ञानमय वृत्ती बनणार नाही. त्या ज्ञानमय वृत्ती मग त्याला त्या सत्यत्वापासून बाहेर काढायचा. तर तो जो जीव आहे तो जगत सत्य मानतो, त्याला जर सत्वांश प्रधान वृत्ती बनवणारा आम्ही मुमुक्षू बनवला, आणि त्या मुमुक्षूच्या ठिकाणी तुम्हाला खुंटा लूज झालेला दिसतोय. जगत सत्य आहे का मिथ्या आहे? तर त्यावेळेला तो मौन धारण करायला लागला. तो म्हटला शास्त्र तर म्हणतं मिथ्या आहे, पण साधारण समजुतीत सत्य आहे. त्याला कधी ते सत्यत्वाने अनुभवाला येतं व्यवहार काळात, आणि ज्या वेळेला व्यवहार नसतो त्या काळात त्याचा अभावच जाणवतो, म्हणजे नाही असं लक्षात येतं. तर तो साधक उत्कृष्ट होत चालतो. एकाच दिवशी नाही कळालं त्याला की जगत मिथ्या आहे लगेच सोडून गेलं, असं नाही होत. तर त्याच्यात म्हणून हे बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. अनेक जन्माच्या त्या साधनेत प्रत्येक वेळेला तो जगत सत्यत्वाचा खुंटा लूज करत नेला, आणि मग नंतर त्याला या ज्ञानामध्ये आला. मग तो परोक्ष ज्ञानी, अपरोक्ष ज्ञानी, दृढ अपरोक्ष ज्ञानी असा बनला गेला. आणि मग एक त्याच्याही नंतर तो ज्या जन्मात हे ज्या जन्मात तो साधू पुरुष अपरोक्ष ज्ञान, दृढ अपरोक्ष ज्ञान निर्माण करतो, त्याला तरी जगत प्रतीती येते, पण ती मिथ्यात्वाने प्रतीती येते. मग त्याच्यामध्ये टप्पे दिलेले आहेत. परत सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ अभाविनी आणि तुर्यगा एकापेक्षा एक भूमिका वरचढ बनत चालतात. आणि म्हणून मग त्याला ते पहिले साधन रूप आहेत. हां, सत्वापत्तीपासून पुढच्या तर त्याच्यात सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ अभाविनी आणि तुर्यगा या अवस्थेत तो अनुभव इतक्या पक्व अवस्थेत जातो. म्हणून नंतर ज्या वेळेला तुर्यगा अवस्थेमध्ये जाईल त्यावेळेला तर कोणताच व्यवहार त्याच्याकडून घडत नाही. ते तुम्हाला ब्रह्मज्ञान मी सांगणार नाही, काहीच नाही. तर त्या अवस्थेचा विचार असतो. किंबहुना याच्यानंतर सत्वापत्ती अवस्थेची जी अवस्था आहे त्या काळामध्ये आत्मज्ञान सांगता येतं, पण अनुभव मात्र प्रकटन होत नाही. आणि मग त्याच्याही पेक्षा असंशक्ती म्हणजे पदार्थात ब्रह्मत्वाचा अनुभव आल्याने त्या सगळ्या पदार्थांचा विषयासक्तीचा नाश होतो, वासनेचा नाश होतो. अशी अवस्था त्याच्यानंतर आहे असंशक्ती. त्याच्या आसक्तीचा नाश झाला 100%. आणि नंतर पदार्थ अभावी म्हणजे पदार्थाचा अभाव झाला. मग पदार्थाचा अभाव झाला तर पदार्थ दिसत असले तरी ब्रह्मरूपाने तर पदार्थ अनुभवाला येतो. त्या असा भाग आहे. आणि पुढे तर मग तो ब्राह्मी स्थितीमध्ये काय त्याचं वर्णन करावं अशा अवस्थेमध्ये आहे. आपला जो विषय चाललेला आहे तो त्या अज्ञान
अज्ञानी जीव हा अज्ञान नाशापासून ते मोक्षापर्यंत म्हणजे अजातवादाच्या भूमिकेत पोहोचेपर्यंत पुष्कळ कालावधी जात असतो. इतका लगेच आपल्याला हा विषय जरी इथं लगेच जोडून दिलेला असला कुठला की सत्यरूपाने दिसतं पण ते तसं उपलब्ध होत नाही, तर ही फार मोठी भूमिका झाली. चला, ही सृष्टी आधी अंतरहित असल्यामुळे मिथ्या आहे अशा या 3ऱ्या श्लोकात प्रपंचाचा अपवाद सांगितला आहे. या श्लोकावरील टीकात माऊली म्हणतात, वाचा. गंधर्व दुर्ग काय पाडावे, शेषविशाल काय मोडावे, होवावे मग तोडावे कपुष्पकी. गंधर्व दुर्ग म्हणजे आकाशामध्ये आलेले विशेष काळे कुट्ट अशा प्रकारचे ढग, त्यांना दुर्ग असं म्हणतात. दुर्ग का दुर्गासारखा आकार असतो म्हणजे किल्ले. जसे विशेष करून उन्हाळा संपल्यानंतर पावसाळा सुरू होतो तर त्या काळात असे ढग येताना दिसतात. आता उगाच सगळं हे दाट झालंय ते, हे काय हे गंधर्वदुर्ग नाही. आता वातावरण जे आहे ना ते त्याला तसं नाही. पण ज्या वेळेला निळं क्षार आकाश आणि त्याच्यामध्ये उसळलेले असे ढग आणि मग त्यांचे जसे बुरुज असतात किल्ल्यांचे बुरुज, तर तसे ते दिसायला असे एकदम जणू काय किल्लाच आलाय वरती आकाशात बांधला असं ते दिसायला शोभिवंत आकार दिसतात त्याचे. म्हणजे पूर्ण अगदा असा म्हणजे त्याच्यात काळा मेघ असेल तर काळ्या दगडाची कल्पना होते. कारण दुर्ग कशा असतात असे काळ्या कुट्ट दगडामध्ये राहतात म्हणून त्याच्यात कल्पना होते. त्याला जर असा असा ढग आलेला असेल आणि असा वरून पांढरा दिसत असेल तर वरून तिथं कडे म्हणजे असे डोकवण्यासाठीची व्यवस्था आहे. म्हणजे काय हो पलीकडल्या बाजूला काय असलं पाहिजे, मोठा दरवाजा असला पाहिजे, अशा कल्पना केल्या जातात दुर्गाच्या. आणि मग हे दुर्ग आपल्या डोक्यावर आल्यावर तिथे म्हणले पडलं बिडलं जाऊ गडेवर ते म्हणजे पडलं बिडलं काही नाही, गंधर्व दुर्ग काय पाडावे. म्हणून कोणी जर कल्पना करत असेल तर आपल्या डोक्यावर जर एवढा मोठा दुर्ग तयार झालेला आहे आणि त्याच्या खाली आपण मग ह्याला काय करावं लागेल, असं काय पाडायची गरज नाही. तर ते त्या आपोआपच काय होईल निघून जातेत ना. समजा आपला व्यावहारिक दृष्टांत येतो म्हणजे भाऊ तुम्ही काय काळजी करू नका, गपचीप घसा. म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्ही काय करा म्हणजे म्हणले ते वरचे दुर्ग आले काय करू नका, आपोआप जाईल. आणि नंतर तासा 2 तासांनी पाहिलं तर ते गेलेलं असतं. ते म्हणजे काहीच नव्हतं हो. आणि मग म्हणजे तुम्ही कशाला विनाकारण घाबरला. म्हणजे हो खरं घाबरायलाच नाही पाहिजे. तसं होतंय कारण दुर्ग आले डोक्यावर की माणसं जगात वास्तविक झालेलं नाही तर मोक्षाचा तरी विचार तुम्ही का करता. पण तरी म्हणजे त्याच्यात अज्ञानाच्या द्वारे फक्त केलेला आहे, त्यात वास्तविक काही नाही. तेव्हा गंधर्व दुर्ग पाडावे लागत नाही. जगात झालंच नाही तर नाश कशाचा करायला चालले तुम्ही. जे झालंच नाही, उत्पन्नच झालं नाही आणि मग म्हटले त्या जगताचा बाद कसा करायचा, जगत कसं घालवायचं, काय घालवायची गरज नाही, झालंच नाही. पण गंधर्व दुर्ग काय पाडावे. दुसरा आहे शशविषाण काय मोडावे. शशविषाण या पदातला अर्थ आहे सशाचं शिंग. सशाला शिंग असतात का हा पहिला प्रश्न. तर सशाला काही शिंग फिंग काही नसतं. मग शशविषाण शशशृंगाची कल्पना केली जाते. जसं आहे ना खपुष्प ही कल्पना आहे. सशाचं शिंग ही कल्पना आहे. सशाचं शिंग मोडण्याची काय करायची गरज आहे का, नाही. सशाचं शिंग मोडण्याची गरज नाही कारण ते तिथं अस्तित्वातच नाही. होवावे आणि मग तोडावे खपुष्पकी. खपुष्प म्हणजे तिथे परत आकाशाचं फूल, आकाशाच्या निळ्याशार फुलाची कल्पना केली. म्हणजे काय निळं फूल उमललेलं आहे असं म्हणजे मग तोडा. काही तोडायची गरज नाही कारण ती केवळ कल्पनाच आहे. तसं जगत ही एक केवळ कल्पनाच आहे, झालंच नाही. म्हणून याचे अजातवादाच्या दृष्टीने जर म्हटलं तर झालंच नाही. तेव्हा शुद्ध निरुपाधिक ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आद्यरूप नाही, सापेक्ष अपवादही नाही. कुठं निरुपाधिक ब्रह्मस्वरूप, निरुपाधिक ब्रह्म. मग स्वपाधिक ब्रह्माच्या ठिकाणी आहे ना करावं लागेल तुम्हाला. आणि स्वपाधिक हा भागच मुळात अज्ञानाने ग्रस्त होऊन लागतो.
अज्ञानातल्या जीवाला उपाधी धारण केल्याशिवाय संगती सांगता येत नाही. म्हणून स्वापाधिक याच्यातच अज्ञान आलं आणि उपाधी लावून जगताचा अपवाद केले, अध्यारोप केला आणि नंतर अपवाद केला. कारण ब्रह्माच्या ठिकाणी जर जगत आहे असे ठरेल तर त्याचा निषेधही संभवेल. बरोबर. पण जगाला सत्ताच नाही, मग त्याचा बाद म्हणजे अपवाद तरी कसा संभवेल? तर त्याचा अपवाद तरी कसा होईल? तर नाहीच ना. तुम्ही का करता? आम्ही अध्यारोप करून संगती लावण्याच्या दृष्टिकोनातून अपवाद केलेला आहे. वास्तवात ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यारोपही नाही आणि अपवादही नाही, कोणी नाही. पण मग संगती लावायची असेल, अज्ञान मानलं, अज्ञानी जीवाला मोक्ष दाखवायचा असेल तर मग अध्यारोप अपवाद करावा लागतो. पुढे अहो, जगतात जर सत्ताच नाही तर मग ते प्रत्यक्ष भासते का? बरं, का भासतं मग? प्रत्यक्षच नाही भासतं का? सत्ताच नाही आणि भासतच का? चला सांगा. याचे उत्तर असे की आज्ञा जीवांना स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे हे जगत भासते. असं आम्ही किती वेळा सांगितलंय? कंटिन्युअसली तेच चालू आहे. किंवा अज्ञानामुळे भासतं, अज्ञानामुळे भासतं. अज्ञानामुळे कसं काय भासतं? अज्ञान हा पदार्थ भागच असा आहे की स्वरूपाचा विस्मरण, याचं नाव काय आहे? अज्ञान. स्वरूपाचं विस्मरण लगेच भासलं. साक्षी चैतन्य म्हणून भासत असेल तर स्वप्नच नाही. साक्षी चैतन्याचं विस्मरण की लगेच स्वप्नाची उत्पत्ती. स्वरूप आत्म्याचं विस्मरण की लगेच देह आणि देहसंबंधी पदार्थाची उत्पत्ती. तर असा प्रकार आहे. म्हणून स्वरूपाचं ज्याला ज्ञान नाही त्यालाच अज्ञानी असं म्हटलेलं आहे. व्यवहारात लोक काय हुशार, कमी हुशार आहेत का? व्यावहारिक काम करताना लोक फार हुशार आहेत. म्हणजे त्याला प्रत्येक, आणि त्याच्यातही वेगवेगळे विभाग आहेत. प्रत्येक विभागात प्रत्येक माणसं हुशार आहे. पण तरीसुद्धा ते अज्ञानातलं ज्ञान आहे हे त्यांना कळतच नाही. हे अज्ञानामधलं ज्ञान, त्या अज्ञानातलं ज्ञान मोक्ष देत नाही. पण त्या लोकांना उलट त्या ज्ञानाचा अहंकार असतो. म्हणून खरे अहंकारी कोण आहेत? ते शिक्षण घेतलेले आहेत. व्यावहारिक अज्ञानातलं शिक्षण धारण करणारा हा अहंकारी असणार, त्याच्यात काही शंका नाही. कारण तो म्हणतो माझ्या एवढा अभ्यास झाला तुमचा, मी फार शिकलेलो आहे त्यातलं. कशातला? एखादी व्यावहारिक कुठली एखादी पदवी असली त्याच्यामध्ये तो हा बस माझ्यासारखं ज्ञान कोणाकडेच नाही. कारण त्याला तो अहंकार असणं युक्त बी आहे. तो अहंकार जाणं संभवत नाही सुद्धा. कारण तो अज्ञानातला अहंकार नाश कसा पावेल? हा थोडीफार सौम्यत्वाची भाषात निर्माण होऊ शकते, पण अहंकाराचा तिथल्या नाश नाही होणार. आता इथे अज्ञान नाशच करायचा आहे, म्हणून अज्ञानातल्या विद्येचा अहंकार राहणार नाही. दुसरं आहे, ब्रह्मज्ञानाचा सुद्धा अहंकार ठेवायला नाही सांगितला. ब्रह्मज्ञान म्हणजे स्वरूपाला जाणणारं जे ज्ञान, ज्याच्या बुद्धीमध्ये घर्षण करून उत्पन्न झालं ते ज्ञान सुद्धा निवृत्त होऊन जातं असं शास्त्र म्हणतं है ना. साधुबोध झाला तो म्हणून या ठेला, म्हणजे त्या अनुभवात तो कसा तद्रूप राहिला आणि ठाईच मुराला अनुभव. जसा कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली. तसं कापुराला अग्नी लागला, तर कापुराला अग्नी लागल्यावरती कापूर कुठे गेला? संपला. कापूर संपला. कशामुळे संपला? अग्नीमुळं. आणि अग्नी कुठे गेला? तर अग्नीही संपला आणि कापूरही संपला. कापूर जाळून स्वयं अग्नीही नुरे. तो अग्नी सुद्धा स्वतः शिल्लक अस्तित्वात राहत नाही. दोन्ही गेले, अज्ञानही गेलं आणि ज्ञानही गेलं, पण अनुभव घेऊन गेलं ते. हे ज्ञान इकडचं ज्ञान आहे. आणि व्यावहारिक ज्ञानात ज्ञान पण शिल्लक राहतं, म्हणून अहंकारही शिल्लक राहतो. ज्ञाने अज्ञान नेले, ते वस्तू देवणी गेले. काष्ट जाळोनी अग्नी स्वयं नुरे, म्हणजे स्वतःही उरत नाही असा. चला, ज्या अर्थी शुद्ध ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तत्वतः नसून भासते त्या अर्थी ते मिथ्याच आहे. बरोबर आहे.
जगत हे वास्तवात नसून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तत्वता नसून ते भासते. ते भासते. आणि भासत का भासत याचं उत्तर अज्ञान. का भासत? अज्ञान. जसं मृगजळ भासत का भासत? उखर भूमीशी त्या सूर्याच्या किरणांचा असलेला संबंध आला म्हणून तिथं काय भासलं? मृगजळ भासलं, जल भासलं, आभासित जल भासलं. तसंच हे जगतही भासतं. असे श्रुतार्थ भक्तीप्रमाणे सिद्ध होते. म्हणजे श्रुतार्थ ते पत्ती प्रमाणाने सिद्ध झालं. याविषयी याविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मूळ अज्ञानाची तवलटिके मातायाचे कार्य हे केतुके म्हणून हे संसार रूप सतुके वाहोची गा. माऊली ज्ञानापराय म्हणतात, मूळ अज्ञान तव लटिके मातयाचे कार्य ते केतुके म्हणून संसार रूप सतुके वावोची गा. वाव म्हणजे मिथ्या. अज्ञान कसं आहे? लटका आहे. मातयाचे कार्य हे केतुके. अज्ञान जर लटका असेल तर त्याचं कार्य सत्य कसं असेल? अज्ञान हे कारण आहे आणि जगत हे कार्य आहे. किंवा अज्ञान ह्या पदाने अज्ञान हे कारण आहे आणि अहंकार हा कार्य आहे. किंवा माया हे कारण आहे आणि जगत हे कार्य आहे. तेव्हा मूळ अज्ञान तव लटके मातयाचे कार्य के केतुके. जर कारणच लटका असेल म्हणजे मिथ्या, खोट, कारणच नाही, कारणच खोटं असेल तर कार्य कसं खरं राहील? म्हणून संसार रुख, रुख म्हणजे वृक्ष, हा जो संसार रूपी वृक्ष आहे सतुके वावोची गा. सर्वतोपरी काय आहे? खोटा आहे. वाव म्हणजे खोटा. तो 100% काय आहे? कारण त्याचं कारणच खोटं. तर कार्यरूपी जगतरूपी संसार खरा कसा होईल? तर झालाच नाही. संसार एकच झाला होता. त्याला ती बुद्धी तयार व्हावी लागते. तर तेव्हा कारण नाही तर कार्य होत नाही. हे अज्ञानी जीवाला कळायला फारच कठीण आहे. कारण तो आम्हाला दिसतोय असं म्हणतो, तो आम्हाला भासतोय. मग भासला तर तो अज्ञानाने भासतो आणि अज्ञानाचा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अत्यंत अभाव. मग भासला का? अज्ञानानेच भासला. एवढंच त्याचं उत्तर आहे. मूळ शंका काय आहे त्याची? जगत का भासतं? अज्ञानाने भासतं. अज्ञान आहे. मग अज्ञान कोणाचं अज्ञान आहे? तुम्हाला तुमच्या स्वरूपाला जाणता येत नाही म्हणून हेच अज्ञान जगत दाखवतं. आणि त्यांनी देह दाखवला. त्याच्यात देहामध्ये आल्यावरती एवढ्याच मापाचा राहिला ना. ते एवढं व्यापक ब्रह्म 3.5 हाताच्या देहात राहतं. ते फार विशेष आहे. अहंकाराच्या द्वारे राहत. म्हणजे तेवढाच अहंकार आहे ना. तो अहंकार गेला तुका म्हणे तो अहंकार कसा जाईल? तर मी व्यापक परमात्मा आहे, मी 3.5 हातात राहणारा नाही अशी बुद्धी होतच नाही. कारण तो देहाच्या आकाराची कायमस्वरूपी बुद्धी धारण करून बसला. म्हणजे श्रवणाला बसला तरी 3.5 हातातच बसला. ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेऊन नाही बसला. आणि ऐकायला लागला तर 3.5 हातात बसूनच ऐकलं. म्हणून तोच अहंकार जसाच्या तसाच राहिला. त्याच्यावर काही प्रभाव होत नाही. कारण तो व्यापकात जातच नाही. कारण देह भासना, देह भावना नाश पावतच नाही. तर मग त्याला म्हणून तर तिथं अधिक सत्वांश प्रधानता. पहिल्यांदा लोकांना विषयच कळत नाही. काय चाललंय म्हणजे काय खडखड खडखड चालली. अंदाने सांगायचे रिकामं डबडं घेतलं असं आणि त्याच्यात 2-4 खडे टाकले ना असे वाजवल्यावर कसं वाजतात? खडखाड 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 असे वाजतात. तसे म्हणजे महाराज तुम्ही बोलताना ते आमच्या डोक्यात असंच होते. खडखाड खडखाड खडखाड. याचं कारण काय? न कळण्याला कारण तेच अज्ञान अति दृढ असल्या कारणाने. आता ते सगळ्यांना तसं नाही. जसं जसं त्याला समज येत गेली तसे ते म्हणजे बाबा त्याला आनंदाची वृद्धी बी होत गेली. त्याला विषय कळतो त्यालाच अत्यानंद होतो. कळाला नाही त्याला झोप लागण्याची शक्यता असते. तो त्याच्यातलंच एक कार्य की नाही कळलं आपल्या झोपल्यालाच किती बिवा आहे. पण झोप चांगली लागते. तुम्हाला घरी सुद्धा झोप लागणार नाही अशी चांगली झोप तुम्हाला हे ऐकल्यावर लागू शकते. बुद्धीला ताण पडले.
तर तेव्हा हा संसार वृक्ष खोटा आहे, कारण याचं कारणच खोटं आहे. तर कार्य कसं खरं राहील? आणि किती किती पॅक झालेले आहेत बुवा. आता देहावरती येऊन बसले की देहाच्या संबंधाने मुलं बाळ झाली, पत्नी, मुलं, प्रपंच, जमीन, जुमला, घर, किती किती पॅक केलं याला. त्याच्यामुळे तुझं काहीच नाही. त्याला हे 100 वेळा ऐकलं तरी त्याच्या डोक्यातलं जात नाही. ते 100 वेळा ऐकलं तरी काय, तो जसाच्या तसाच कसा राहतो की त्याच्यात, कारण ऐकल्याचा त्याचा प्रभाव नाही होत. त्याला ना म्हणजे भरपूर गाव वेदांतिक होतं, म्हणून वेदांतिक महाराज कीर्तनाला बोलवले. कीर्तनाला बोलवल्यावरती तिथं बी अशा वेदांत सांगणाऱ्या स्त्रिया होत्या, महिला. म्हणजे महाराज आले तर महाराजांचं कीर्तन बिर्तन झालं, वेदांताचं सगळं अगदी 2 तास सगळ्यांनी ऐकलं. आणि झोपायला गेले त्यावेळेला ते म्हटले आता काय सोय आहे? म्हटले काही नाही, या मावशींच्या तिथं बाहेर ते तुमची व्यवस्था केलेली. त्या मावशीकडे गेले तर त्याच्या तिथं क्वाटबीट टाकून सगळं झालं, पण उशाला नव्हती, नेमकी उशी. उशाला आहे गाव काय, लगेच त्यांनी ते रडायला सुरुवात केली, कारण ते वेदांत ऐकत होते ना. आणि त्याने त्याच्यावर ते म्हटले काय हो 7-8 वर्ष झालं पोरीचं लग्न झालं, कोणाचं उशाचं लग्न 7-8 वर्ष झालं, पण तिला काहीच नाही. बरं बघा तुमच्या काय कृपेने असलं तर. म्हणजे हेच वेदांताचं असा प्रकार चालू आहे. आंधळ दळतं पुत्र पीठ. त्याचा कारण त्याचा लावूनच घेतलं जात नाही ना. असं नुसतं ऐकलं ह्यानी काय फरक पडतो तेव्हा त्याने. तर त्याच्यात अज्ञान जसंच्या तसंच असतं. चला थोडं थोडं होईल प्रत्येक जन्मात दिलं, मग त्याचे कार्य हे कोठून सत्य असणार. म्हणून संसार वृक्ष सर्वतोपरी मिथ्याच आहे. माऊली म्हणतात म्हणून जन्मे नाही ऐसिया सांगो कोण माई, या लागी नाही पणीची होय अनादी. म्हणून जन्मे ना आहे, त्याचा जन्म झालेला नाही. जन्मे ना जन्म झाला आहे असं नाही, त्याचा जन्म नाही झालेला. ऐसिया सांगो कोण माय, कोणती आई असे सांगेल की पुत्र झालाच नाही, आणि कोण सांगते? आईच सांगते आई किंवा पुत्र झालेला तर तेव्हा या लागी नाहीपणेची होईल आहे, पण नाहीपणाने आहे. काय आहे? नाहीपणाने आहे. आहे आहे प्रपंच आहे नाही, असा नाहीपणाने आहे. ठेवलेलेच वाकडे तिकडे बोल. नाहीपणाने आहे म्हणजे नाहीच आहे. मग आहे कशाला म्हटले? भासतो, तुम्हाला भासतो ना म्हणून आहे. आणि केव्हापासून आहे म्हणजे अनादीपणापासून. काय तुमच्या त्या अनादीपणाला जाळायचं? नाहीच म्हणता आणि अनादी म्हणता. जगत कसं आहे? अनादी. जीव अनादी, ईश्वर अनादी, माया अनादी, ब्रह्म अनादी, त्यांचा माया ब्रह्म संबंध अनादी, पाचांचा भेद अनादी, आणि काहीच झालेलं नाही. वांद्याची संतती वाणने जैसी. माऊली म्हणतात तसं. त्याचं काय विनाकारणच तुम्ही सांगा हे अनादी नानादी नानादी. लोक त्याचाच असा डोक्यामध्ये भाग घेऊन बसले. अनादीपासून आहे जगत, अनादी कालापासून आहे. नाही हो, अनादी नाही. तिथं लिहिलं विचारसागरात लिहिलं, ते कुठे आहे का? ते म्हणले विचारसागरात लिहिलंय हे तुम्हाला संगती लावण्यासाठी दिलेलं आहे, त्याचा वास्तव तसा अर्थ नाही. म्हणून वेदांत शास्त्राचं श्रवण जसा करत गेला तस तसा त्याच्यामध्ये बी दुर्बल आणि प्रबल अशी वाक्य आहेत. म्हणजे तिकडे श्रुती आहेत तशी इथली वाक्य दुर्बल वाक्य आणि प्रबल वाक्य आहेत वेदांतात. विचार सांगायच्या सुरुवातीला सांगितलंय, नाही पटलं म्हणून विवर्तन. त्याच्यात म्हणून दुर्बल आणि प्रबलता त्याच्यावर धरत चालावी. नुसतंच आपलं मत एवढंच त्याला ग्राह्य धरून बसले, तुमच्या मताचा ते कुठेतरी काय होईल? खंडन झालेलं असेल. आणि हे ज्याला नीट कळत नाही, शास्त्र कळण्यासाठी फार वेगळी बुद्धी आहे. साधारण बुद्धीमध्ये कथा पुराण याच्यामध्ये काय फार बुद्धी लावावी लागत नाही. गोष्ट सांगायला कुठं काय लागेल तेव्हा. पण शास्त्राचे सिद्धांत अंगी बाळगत जाण्यासाठी तिथे बुद्धीचीच कॅपॅसिटी तशी होत चालते.
कोणता विषय कोणत्या वादातून चाललाय किंवा कसा चाललाय, तर त्याच्या आकाराची बुद्धी तो विषयामध्ये राहते आणि मग त्याच्यातले गुण ते त्याच्यापेक्षा उच्च वादातून सोडवले जातात, म्हणजे उच्च विचारातून सोडवले जातात. तर तेव्हा या लागी नाहीपणेची होय. हा संसार कसा आहे? नाही रूपाने अनादी आहे. त्याला अनादी म्हणायचं. मग तुम्हाला मगाशीच म्हटलं, अनादी 100 पदार्थ असू शकत नाही. अनादी हा एकच पदार्थ आहे. सत्य हा एकच पदार्थ आहे. ज्ञान हा एकच पदार्थ. अनेक 100 ज्ञान नाही, एकच ज्ञान आहे आणि त्याला तुम्ही अनादित्व टाकू शकता. त्या ज्ञानावर अनादित्व. सत्ता ही एकच आहे. त्या सत्तेला तुम्हाला अनादित्व टाकता येतं, अनेक सत्तेला नाही. एका सत्तेला, एका ज्ञानाला आहे का, त्याला अनादित्व टाकता येतं. नित्य पदार्थ एकच आहे, अनेक पदार्थ नित्य असू शकत नाही. किती सोपं झालं. सोपं आहे विषय, त्यात काय अवघड. अनेक नित्य नाही, एकच नित्य, एकच सत्य, एकच ज्ञान आहे, एकच सत्ता आहे. आनंदामध्ये सुद्धा जर ज्याच्यात भेद निर्माण होतात तो आनंद श्राग आहे. म्हणून तोच आनंद म्हणजे अनंत स्वरूपता एकच आहे. तर तेव्हा असं असणारं केवळ स्वरूप असून तद्भिन्न पदार्थ जे आहेत ते प्रतिती मात्र असे असतात. अर्जुना ऐसे नी पाही, अशा प्रकारच्या दृष्टीच्या द्वारे तू पहा की ज्याला आद्य आणि अंत दोन्ही नाही, ज्याचा आधीच नाही त्याचा अंत कसा राहील. माझी स्थिती आभासे पाही परी टवाळते. मध्ये जी स्थिती भासते ती आभासे पाही. माझी स्थिती आभासे काही. मध्ये काय असते? आभास म्हणजे भास मानता. जशी मृगजळासारखी. परी टवाळते. टवाळ म्हणजे मिथ्या, खोट, भ्रमाने वाचणार त्याला टवाळ म्हणतात. अविद्येचे टवाळ मानून घे. अविद्येचे टवाळ. माऊलीने टवाळ शब्द ज्ञानेश्वरीत बऱ्याच ठिकाणी टाकलेला आहे. तेव्हा माझी स्थिती आभासे काही तरी परी टवाळते. हे सगळं दिसणार मध्ये काय? टवाळ. मृगजळ काय? टवाळ आहे. मृगजळ टवाळ आहे तर जगत टवाळच आहे, मिथ्याच आहे. जगत मिथ्या आहे. म्हणून हे नाही. आता त्याच्यात मोक्ष व्हायला सोपं आहे, पण आसक्ती जी बांधलेली अज्ञानातली ती प्रबळ आहे. नाहीतर एकदा त्याला कळालं की एक चैतन्य किंवा आत्माच सत्य आहे, तर सत्य आत्म्याच्या ठिकाणी जगत आधी संसार झालाच नाही तर देह कुठून झाले? म्हणून तुमचा देह सुद्धा अस्तित्वात नाही. ज्याला मी देह आहे, मी देह, तो देहच अस्तित्वात नाही. बोला, देहच अस्तित्वात नाही तर देहाचं ऑपरेशन झालेलं कसं काय खरं राहील? देहच अस्तित्वात नाही म्हणजे ऑपरेशन कोणाचं केलं? म्हणजे देहाचं केलं. तुमचं झालं का? तुमचं नाही झालं. तुमचं ऑपरेशन होतच नाही. मग देहाचं ऑपरेशन अज्ञान कालात झालं असं येते आणि ते वास्तविक नाही, पण तुम्ही त्याचा पकड घेऊन बसलेले आहेत म्हणून तुम्हाला देहाचा विषय तयार होतो डोक्यामध्ये. वास्तवात तसा नाही. म्हणून मोक्ष तेव्हाच मिळतो ज्यावेळेला देहाचा ताबा जातो आहे ना. पण तुम्हाला एखाद्या घरामध्ये तुम्ही भाड्याने राहता, त्या मालकाने वटवट लावली तुमच्या पाठीमागं, अरे घर खाली कर, घर खाली कर, घर काय मी सांगत राहतात त्यांना कारण त्याला घर खाली करून घ्यायचं आहे. कारण ह्याने जर कुळ लावलं तर कुळं लावता येतात ना. दीर्घकाळ त्याच्यामध्ये राहिलेले मालकी लावली कुळं लागतात. लोक म्हणतात करार करून घेतात त्याच्यासाठी. पण आपल्याबरोबर करार आपण मोडीतच राहिलेला त्याचा आणि 100% कुळं लावली. या शरीरावर इतका आपण आरूढ झालेले आहेत का 100% ताबा घेतलेला आहे. निघायलाच तयार नाही. बाहेर निघा म्हणजे कोण? आमच्या घरातून आम्हाला बाहेर काढतात. म्हणजे तुमचे देह काय? तुमचे पक्की घरं झाली आणि त्याच्यातून तर. पण हे ज्ञानाने त्याला उकलेला आणि स्वतःहून जर सोडला तर तो मुक्त होतो. जो सोडत नाही तो पुढच्या जन्माला दुसऱ्या घरात जातो, म्हणजे दुसऱ्या देहात जातो. तिथंही परत तेच चालू होतं. काय? मोडला पाय, लागली मान दुखायला, तर हे पुढच्या जन्मात सुद्धा घडतं. पर्याय नाही त्याला. कारण देह मिळाला की झालंच ते परत सुरू. पण प्रत्येक जन्मात सोयीस्कर चांगला देह मिळेल याची काही नाही गॅरंटी नाही. आपली कर्मच तशी आहेत ना.
जसं मिळेल तसंच राहावं लागेल ना. ठेविले आनंद ते मग शेवटी तुम्हाला तेवढंच म्हणायचं. जसं असेल मोडकं चोडकं घर, देवाला देव घर नाही. काय म्हणते? देवाला देवघर नाही हा. माहिती मूर्ती छप्पर हा मोडक्याची बाजा त्यावर मोडकीचा बाजा. वाफळांच्या शेजा. ते नाही, ते नाही. देवाशी देवघर नाही देवाशी बाई. देवघर नाही. भारुडात ये. भारुडात भारुडात नाही. ये. नवरा नको ग बाई. हा, असं राहतं. दादला नको, दादला. दादला नको. दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. नाथ मार्गाने ते केलेलं आहे. हा बरं, ते आपले पाटीकर म्हणत असते. हा. चल, तर त्याला आद्य नाही आणि आदी नाही, त्याला अंत कसा असेल? वाचा बरं. अर्जुना, हा संसार ब्रह्म म्हणजे ठिकाणी तुला नाही. हा संसार वृक्ष नाही पण हे अनादी आहे. बरोबर. हा संसार आधी अंतरहित असून आता पहा, हा संसार वृक्ष नाहीपणानेच अनादी आहे, हे लक्षात ठेवा. नुसता अनादी असं नका लक्षात ठेवा. नाही पण हा संसार आद्य आदी अंतरहित असून व्यवहारदशेत काही वेळेस स्थिती भासत असली तरी हा. सुद्धा ते मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. बिलकुल त्याचंच नाव टावा. असे श्रुतार्थपत्तीप्रमाणे सिद्ध होते. हा तसेच अमृतानुभवाच्या आरंभी ज्ञानेश्वर महाराजांनी देवांच्या यथार्थ निर्विशेष स्वरूपाचे अध्यारोपाद्वारा प्रतिपादन केले आहे. हा अध्यारोप बी केला आणि अपवाद केला. कसा? ऐसी निरुपाधिके. हा जगाची जी जनके ती वंदिली म्या मुळके हा. देवोदेवी. बरं, म्हणजे अध्यारोप आणि अपवाद हे दोन्ही. जगाची जे जनिके याच्यात अध्यारोप आणि अपवाद निरुपाधिके झाला का नाही? काही खाली लिहिलेलं आहे त्यांनी. हा. आणि ती वंदिली म्या मुळगे देवोदेवी. अमृतानुभवमध्ये सुरुवातीला पहिल्यांदाच सुरू होतं, तिथंच हा विषय आलेला आहे. तेव्हा तिथं वंदिली मिया. मग तुम्ही कशी वंदिली? मग तिथे अध्यारोप झाल्यावर वंदन करायला काय अडचण नाही, कारण निरुपाधिक स्थितीमध्ये नमन कोणा करावे म्या, आणि औपाधिक स्थितीमध्ये अध्यारोप करून नमन करता येते. नमन करायचं असेल तर अध्यारोप घ्यावा लागतो. हा, तर त्याच्यात ज्या वेळेला मंगलाचा विषय येतो तिथं ओम नमोजी आद्या येणारच, हे लक्षात ठेवा. ओम नमोजी आलं ना, मग आद्याला करावं लागेल. हा, तिथं नमन आलं आद्या. हा, आणि ब्रह्मस्वरूपात नमन नाही करता येत, मग त्याच्यात म्हटलं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. आणि तेच परमतत्व आत्मरूपा, ते आत्मरूप मीच आहे. आणि आत्मरूप मी असेल तर नमन कोणा करावे? तुम्हाला नमन करायचं असेल की आद्यारूप म्हणून आद्य हे पद येतं तिथून. वाचा. देवोदेवी असा शब्द अशा दोन शब्दांचा प्रयोग केला असता देव तरी आणि देवी, पुरुष आणि प्रकृती, प्रकृती आणि पुरुष यांना देव आणि देवी म्हणतात. हे जर दोन नसेल तर जगत होईल का? नाही. म्हणून मूळिके कोण आहेत या जगाची? देवदेवी आहे. त्याला देव आणि देवी असे दोन भाग धरायचे. देवोदेवी असा दोन शब्दाचा प्रयोग केला असला तरी स्वामीची सत्ता विन असो नेने प्रतिव्रता. स्वामीच्या सत्ता विन असो नेने पतिव्रता. स्वामीच्या सत्तेशिवाय पतिव्रता नेने. त्याच्या ठिकाणी पातिव्रत्य म्हणजे त्या स्वामीच्या मताप्रमाणे तिचं पातिव्रत्य टिकून आहे. माया आगावपणा करत नाही, पतीच्या मतावर चालते. मायेत आगावपणा नाही. मग ती त्याच्या म्हणजे कारण ज्या वेळेला त्याचा जन्म झाला, मूलाभंगामध्ये काय म्हटलं? पती जन्माला माझे उदरी नोवरी पतिव्रता धर्म पहावो माझा सर्व परिपती भोगी देवा. तर ती पातिव्रत्य धारण करून राहते. कोण? याच मायेने पातिव्रत्य धारण करून ती मनाने तिने काय केलंय का? कुठेच नाही. तेव्हा देवोदेवी असा दोन शब्दांचा प्रयोग केला असला तरी स्वामीच्या सत्ता विन असो, स्वामीच्या सत्ता विन असो नेने पतिव्रता या न्यायाने. देवीला देवा वाचून स्वतंत्र सत्ताच नाही. नवीन सत्ता आहे का तिला? नाही. पण ती कुठे जाईल?
कुठंच नाही कुठे पतीच्या जाऊ शकत नाही. म्हणून एकच एक देव आहे. म्हणून एकच एक देव आहे. एकच एक देव आहे म्हणजे एकटाच ब्रह्म आहे. एकच परमतत्व आहे. त्या तत्वाला सोडून दुसरं नाहीच. हा. त्या एकट्या देवाचे म्हणजे स्वयंप्रकाशित स्वरूप ज्ञान स्वरूप अशा ब्रह्माच्या ठिकाणी जगाचा मूळ जनक या विशेषणाने आद्यरूप आणि निरूप- जगाचा मूळ जनक म्हणजे जगाची जी जनके हे काय झाला अध्यारोप. अध्यारोप आणि निरुपाधिके निरूपाधिक या विशेषणाने जगताचा अपवाद अपवाद केला म्हणजे दोन्ही गोष्टी आल्या. चला निर्विशेष ब्रह्मस्वरूप या विविध प्रतिपादिले आहे. हा. यावरूनही आद्यारोप अपवाद ज्या अर्थी केला आहे त्या अर्थी जगत मिथ्यात्व सुतार्थपत्तीने ठरते. बरोबर. तेव्हा जगताचं मिथ्यात्व सुतार्थपत्तीने ठरतं. घ्यायचं का ठेवायचं? बस झालं आता. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर